पूर्णबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरं शंकराचार्यं सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। गीता शास्त्रमिदं पुण्यं यत् पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः यस्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्विनिसृता तदा शिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज। आज आपण श्रद्धात्रय विभागातला एक श्लोक बघणार आहोत. श्लोक क्रमांक 15, अध्याय क्रमांक 17. 17व्या अध्यायातला 15वा श्लोक आपण बघतोय. अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. हा श्लोक बघत असताना या पूर्वीचा श्लोक आणि या नंतरचा श्लोक म्हणजे देवद्विज गुरु प्राज्ञम शौच मार्जवम आणि या पुढचा श्लोक मनप्रसादात सौम्यत्वम तपो मानसमुच्यते, अशा दोन श्लोकांचा संदर्भ घेतल्याशिवाय हा मधला श्लोक पूर्ण होत नाही. आणि म्हणून थोडासा संदर्भ मी आधीच्या आणि नंतरच्या श्लोकांचा देणार आहे. त्यामुळे मग हा श्लोक पूर्णतः आपण अभ्यासू शकू. आणि म्हणून अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे, स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे. स्वाध्यायाभ्यसनम स्वतःचा अभ्यास करायचा आहे. मी कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे. मी कोण घ्यायचं असेल किती काळजी घ्यावी लागते हो. दुसऱ्याबद्दलची माहिती काढून घ्यायची असेल तर गुप्तहेराला कितीतरी गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. गुप्तहेर किती सावधपणे माहिती काढून घेतो. भारताचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आपल्याला सद्भाग्याने लाभलेले भारताचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री अरुण डोभाल
9 वर्ष पाकिस्तानमध्ये होते आणि 9 वर्ष पाकिस्तानात ज्या वेळेला ते राहिले त्यावेळेला त्यांना गुप्तहेर म्हणून जेव्हा राहावं लागलं तेव्हा त्यांना किती सावध राहावं लागलं याची कल्पना आहे का? सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानात जाण्यापूर्वी त्यांनी आपले कान शिवून घेतले आणि कानाला छिद्र नाहीत अशा प्रकारचं पहिलं स्वतःचं ऑपरेशन करून घेतलं. त्यानंतर ते पाकिस्तानात गेलेत, लक्षात ठेवा. आता जर गुप्तहेराला बातमी काढून घ्यायची असेल तर त्याला जर एवढं सावध राहावं लागतं तर आम्हाला किती सावध राहावं लागेल? जर आम्हाला स्वतःचं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर बाहेरचा सगळा हल्लकल्लोळ आम्हाला थांबवला पाहिजे. सगळं आम्हाला रोखता आला पाहिजे. आणि म्हणून मनप्रसादात सौम्यत्वम, मन प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. मौनमात्म विनिग्रह हा अंतःकरण कसं राहिलं पाहिजे? मौन आणि संयमन, शुद्ध, पवित्र. याला मानसतप असं म्हणतात. म्हणजे मानसतप सांभाळावं लागतं आणि शारीरिक तप टिकवावं लागतं. त्यावेळेला वाणीचं तप जपल्या जातं. आपला विषय फक्त 15वा श्लोक आहे, पण संदर्भ 2 श्लोकांचा घ्यावा लागतो. मानसतप साधण्यासाठी वाणीचं तप गरजेचं आहे आणि शारीरिक तप त्याहून गरजेचं आहे. शारीरिक तपाशिवाय वाचिक तप साध्य होत नाही आणि शारीरिक आणि वाचिक दोन्ही तपांशिवाय मानसिक तप सिद्ध होत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा घसरगुंडी कुठे उडते? ती वाचिक तपामध्ये उडते. शारीरिक तपामध्ये आपण कष्ट पण घेऊन घेऊ, पण वाचिक तपामध्ये कष्ट घेण्याचं भान राहत नाही साधकाला. साधकाला नेहमी अडचण कुठे येत असेल तर ती वाचिक तपामध्ये येते आणि शारीरिक तपाबरोबर वाचिक तप सांभाळलं नाही तर मानसिक तप कधीही सांभाळल्या जात नाही. आता मी एका साधिकेला फोन केला जॉईन होण्याकरता, की अहो आजचा महत्वाचा विषय आहे, पण त्या एका व्यक्तीकरता नाही बोलत आहे. माझ्या सगट सगळ्या साधकांना ज्याची गरज आहे त्यांच्याकरता हा विषय आहे. कशाची गरज आहे? स्वाध्याय अभ्यसनम चैव. मी कोण आहे याचा अभ्यास ज्याला करायचा आहे त्या सगळ्यांसाठी वाचिक तपाची निक्रांत गरज आहे आणि मानसिक तपामध्ये कायम राहण्याची आवश्यकता आहे. म्हणून 14व्या श्लोकातला एकच शब्द या ठिकाणी घेतो आणि तो शब्द आहे आर्जव. 14व्या श्लोकातला एकच शब्द आधीच्या श्लोकातला या ठिकाणी घेतोय आणि त्या शब्दाचं नाव आहे आर्जव. अंतःकरण कसं ठेवावं लागतं? हो आर्जव म्हणजे अंतःकरण सरळ ठेवावं लागतं. गौ शब्दाचा अर्थ इंद्रिय असा होतो. आपण गौ माता शब्द वापरतो, तो गायी करता वापर, पण गौ शब्दाचा संस्कृत मध्ये इंद्रिय असा अर्थ आहे. आणि इंद्रियांवर संयम ठेवता येतो त्या माणसाचा परमार्थ
बऱ्याच अंशाने यशस्वी होतो. इंद्रियांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 प्राण आहेत आणि अंतःकरण पंचक आहे. याला 25 असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय, नाक कान डोळा इत्यादी, 5 कर्मेंद्रिय, हात पाय इत्यादी, पंचप्राण, प्राण अपान व्यान उदान इत्यादी आणि अंतःकरण पंचक, मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण असे 5 घेतले आहेत समर्थांनी आणि त्याला अंतःकरण पंचक असा शब्द वापरलेला आहे. म्हणून आता हे झाले 25 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि पाचोक 20. ह्यात जिव्हा हे असं लिहिलेले आहे की जे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय पण आहे. जीव ज्या वेळेला चव चाकते त्यावेळेला ती ज्ञानेंद्रिय आहे आणि जीव ज्या वेळेला आपला पट्टा चालवते त्यावेळेला तीच जीव कर्मेंद्रिय आहे. आणि या ठिकाणी अनुद्वेग करम वाक्यम मध्ये कर्मेंद्रिय नावाच्या जिव्हे संबंधीची चर्चा आहे. आपण सगळे साधक आहोत. पहिल्यांदा हा माझा दृष्टिकोन पक्का असला पाहिजे की मी साधक आहे आणि मला आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे, मला स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, मी कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. हा निश्चय माझा असला पाहिजे की मी कोण आहे आणि मी कोण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर बाकी फापट पसाऱ्याविषयी बोलणं मला थांबवता आलं पाहिजे, रोखता आलं पाहिजे, लगाम घालता आलं पाहिजे. खूप कठीण आहे जिभेवर लगाम घालणं. एक तर ती स्वादाची गुलाम असते, आस्वाद घेण्याची लत लागलेली असते जिभेला, त्याच्यामुळे ती खाय पदाडी असते. खा खा खा, हे खा ते खा, या व्यतिरिक्त आणखीन काही नवीन केलाय आणि पोट भरलाय तरी चव घेऊन पाहते म्हणते जीव. खाण्यासाठी आसुसलेली असते, त्याच्यावर लगाम, आणि बोलण्यासाठी सरसावलेली असते, त्याच्यावर लगाम. अनुद्वेग. उद्वेग शब्दाचा अर्थ स्फोट असा होतो. कोणाचा स्फोट होतो? आपल्याला चांगला शब्द माहिती आहे, ज्वालामुखीचा स्फोट होतो. कोणाचा स्फोट होतो? ज्वालामुखीचा स्फोट होतो. ज्वालामुखी एकदा जर स्फोट झाला तर ती अनेकांचा संहार करते. पण जीभ रूपी त्यातून शब्दरूपी ज्वालामुखी जर आतमध्ये स्फोटित झाला आणि तो जर बाहेर पडला तर माझं जन्मोजन्मीचं नुकसान होतं. ज्वालामुखीने एकाच जन्मी माणूस अनेक माणसं नष्ट होतात. उद्वेगाने शब्दांच्या ज्वालामुखीने मी जन्म जळत राहतो, तरफडत राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. पटर 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 सतत बोलत राहायचं.
जणू काही आतमध्ये कॅसेट लावलेली आहे. काल एक माणूस माझ्याशी 1.5 तास बोलला. काहीच नाही. संबंध नाही, काहीच नाही. फक्त मी खाली फिरायला गेलो होतो. ही वेंट ऑन टॉकिंग फॉर 1.5 hour. डोकं जड होऊन गेलं, पण त्याचं बोलणं नाही थांबलं. परिचय नसताना सुद्धा अगदी अल्प परिचय झाला होता. एकाच अपार्टमेंटला राहतो म्हणून. आपल्या वाक्याने दुसऱ्याला उद्वेग होणार नाही अशा प्रकारचं वाक्य वापरणं हे आपल्या हातात आहे. म्हणून ऍक्सिलरेटरवर किती पाय द्यायचा याच्यावर आपल्या गाडीचा वेग अवलंबून. उद्वेग ऍक्सिलरेटर आहे आणि ऍक्सिलरेटर किती प्रमाणात दबलं पाहिजे गाडीचं, त्यानुसार आपली गाडी आपल्या नियंत्रणात आहे की नियंत्रणाच्या बाहेर आहे. अत्यंत संयमित बोलणाऱ्या माणसाकडून एखाद दुसऱ्या वेळेला चूक होत असते. ज्याचा संयमच नाहीसा झाला आहे त्या माणसाला चुका होतात हेच समजत नाही. ही मोठी गंमत आहे. मग आयुष्य आहे तर बोलून नाही घ्यावं का? बोलणार नाही तर करू काय? माझ्याशी बोलायला कोणीच नाही तर मी फोनच करत राहतो. कोणी फोनवर सापडला, अनलिमिटेड कॉल्स सुरू झालेत आणि झालं, यांची पर्वणी झाली. अरे कॉल्स अनलिमिटेड तुम्हाला मिळतात आहे. कितीही वेळ कितीही बोला कुठेही बोला जरी असलं तरी बोलायचं किती हे आपल्यावर अवलंबून आहे ना. पूर्ण विराम देणं आपल्या हातात आहे ना. जर मला आत्मस्वरूपाची जाण करून घ्यायची असेल तर मला स्वतःच्या वाणीवर बोलण्याकरता संयम ठेवणं गरजेचं आहे. इथे बोलण्याचा संयम सांगतो आहे. सध्या कर्मेंद्रिय या वाणीबद्दल मी बोलतो आहे. थोडक्यात कसं बोलता येईल, थोडक्यात कसं बोलता येईल. हे राजनैतिक लोक असतात ना, हे कमी शब्दात खूप काही बोलतात. त्यांच्या शब्दामध्ये ध्वन्यार्थ असतात, पण वाक्य फार थोडे असतात आणि शब्द मोजके असतात. थोडे वाक्य आणि मोजके शब्द ही माणसाच्या बोलण्याची कसब आहे. उद्वेग होता कामा नये. अफजल खानाजवळ जेव्हा शिवराया बद्दलची बाजू मांडत होते तेव्हा इतक्या माफक शब्दामध्ये मांडत होते की अफजल खानाला शिवाजी मला भीतो आहे याची खात्री निर्माण झाली. तो आपल्या कटाचं कारस्थान रचल्या जात आहे असं राजनयिकाकडून अंदाज आला असता तर शिवाजी महाराज हयात राहिले नसते. किती जणांची मेहनत असते बघा. अनेकांची मेहनत असते बघा. अनेकांची मेहनत असते बघा. म्हणून बोलण्यावर संयम असणं फार गरजेची गोष्ट आहे. म्हणून सांगितलं आहे अनुद्वेग करम वाक्यम. दुसऱ्याला उद्वेग देणारं वाक्य आपलं नसावं यांनी दुसरा माणूस दुखावला जातो आणि दुखावलेला माणूस आपल्याला पुन्हा दुखावल्याशिवाय सोडत नाही किंवा दुखावण्याची संधी कधी मिळते ती वाट बघत राहतो. त्यावेळेला डंख मारल्याशिवाय सोडत नाही.
म्हणून पहिला चांगला रस्ता आहे की माझ्याकडून दुसरा दुखावल्या जाता कामा नये. आणि त्यासाठी स्वतःची फजिती होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला उद्वेग येऊ देऊ नये. अनकंट्रोलेबल वर्ड्स, बोलण्याचा आवेग, एवढा मोठा फ्लो बोलण्याचा, अहो त्या बोलता बोलता मी काय बोलतोय याची आठवण राहत नाही आणि मग तो जे बोलत सुटतो त्याच्या बोलण्याचा अघळ पघळ, उच्चारण ऐकणाऱ्याला नकोस झालं असतं आणि म्हणून ते नॉन स्पेसिफिक असत. त्याचा विषय इकडे तिकडे जातो, त्याचा विषय ट्रॅक सोडून जातो आणि श्रवण भक्ती होतच नाही हो. उपदेश करणंच होतं. गुरूंपाशी बडबड करावी की गुरूंचं सांगणं ऐकावं, सांगणं म्हणू की उपदेश म्हणू, त्या सांगण्याला जर उपदेश अर्थाने समजत असाल तर उपदेश, नसाल समजत तर सांगणं, आणि नाही तर आम्हीच त्यांना सांगतो. काका किती मोजकं बोलतात. काकांना एखादी वस्तू आवडली नाही तरी ती मला आवडली नाही असं पण ते म्हणत नाही. नाही आवडत काकांना कित्येक गोष्टी, पण नाही बोलत. उद्वेग होऊ देत नाही, चित्ताचा स्फोट होऊ देत नाही, अंतःकरण विस्फोटक स्थितीमध्ये जाऊ देत नाही. सुदैवाने आपण भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्मलेलो आहोत. दुर्लभे भारते जन्म. भारतात जन्म मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे असं म्हटलं जातं. खूपदा भारतातलं जन्म दुर्लभ आहे असं का म्हटलं जातं असा प्रश्न माझ्या मनात यायचा, पण मला त्याचं उत्तर मिळालं. अनेक अंगाने उत्तर मला मिळालं आहे त्याचं. आज एका अंगाने सांगतो फक्त. जर कधी तुम्हाला पाकिस्तानचे तरुण तरुणी टीव्ही आपलं मत व्यक्त करताना जर ऐकायला मिळाले असतील तर तुम्ही बघा, पाकिस्तानातले तरुण तरुणी बोलत असताना चवताळण्यासारखे बोलतात. कसे बोलतात? चवताळण्यासारखे बोलतात. आणि भारतातले तरुण तरुणी जेव्हा टीव्हीवर प्रतिक्रिया देतात त्यावेळेला अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया देतात, पण एकदम चिडून उद्विग्न प्रतिक्रिया देत नाही. दुर्लभे भारते जन्म. म्हणून आवाज भारतामध्ये अजिबात येत नाहीये. तुमच्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही एकदा रिस्टार्ट करा त्याला बंद करून. बाकीच्यांना ऐकू येत आहे? हो छान हो ऐकू हो येतंय. हो येतंय. अगदी व्यवस्थित ऐकायला येते. हा, सुनीताताईंनी सांगितलंय, बहुतेक हा आवाज सुनीताताईंचाच आहे. आहे ना? येतोय काका आवाज? होय होय. भारतातले तरुण तरुणी ज्या वेळेला आपल्या मनाच्या अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया टीव्हीवर देताना पाहायला मिळतात त्यावेळेला त्यांची भाषा एवढी विस्फोटक नसते. दुर्लभ जन्म. भारतामध्ये जन्मणारा जो कोणी आहे त्याला भगवत कृपेने महत् प्रसाद प्राप्त झाला आहे की त्याच्या अंतःकरणाला काही प्रमाणामध्ये उद्वेग कमी आहे इतरांपेक्षा. अनेक बाबतीत उद्वेग कमी आहे. एक साधं उदाहरण देतो. नॉर्वे मध्ये फक्त 3 तासच सूर्य मावळतो.
बाकी वेळ लख्ख प्रकाश असतो. म्हणजे झोपत असताना सुद्धा शांततेने झोप येत नाही. त्यामुळे सनलाईट न येणारे पडदे लावावे लागतात, गडद अंधार करावा लागतो आणि त्यानंतर लाईट ऑफ करून मग रात्र झाली असा समज तयार करून अंतःकरण शांत करावं लागतं. साधारणतः 12 तास उजेड आणि 12 तास रात्र असं भारतामध्ये आहे हो. म्हणजे मनाला उद्वेग न होऊ देण्याची भौगोलिक स्थिती ही आपल्याकडे आहे आणि मानसिक स्थिती ही बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे आहे. व माझ्या चित्ताचा मी उद्वेग जर न दिला तर आत्मस्थिती प्राप्त होऊ शकेल की नाही होणार. मग आता त्याच्या आड येणारी जर गोष्ट असेल तर शब्दांचा उद्वेग होता कामा नये, शब्दांचा विस्फोट होता कामा नये. आणि म्हणून उद्वेग होईल असं बोलू नये. आपलंही चित्त अशांत होतं, दुसऱ्याचंही चित्त अत्यंत जखमी होतं आणि त्याचं जखमी चित्त आम्हाला पुन्हा जखम करायसाठी तयार होतं आणि मग त्यांनी आम्ही पुन्हा धुमसत राहतो. म्हणून अनुद्वेग करम वाक्यम. माझं चित्त उद्वेगच होणार नाही याची जर काळजी घेतली आणि माझ्या बोलण्याला जर मी निस्तरायला लागलो तर माझं चित्त अनेक प्रकारे शांत होतो आणि नको त्या गोष्टी बोलल्या जात नाही आणि असं न बोलल्या गेल्यामुळे ते निस्तरावं लागत नाही. स्पेसिफिक बोललं पाहिजे, जबाबदारीने बोललं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच बोललं पाहिजे. माऊलींनी सांगून ठेवलं आहे, हे वचन कधी विसरू नका. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. साधकांनी पाळायचं पथ्य आहे वाचाळपणा. सतत 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 बडबड 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 बडबड. तो नाही वैतागला तरी समोरचा वैतागतो हो. कुणाचंही बोलणं सातत्याचं ऐकायला कुणालाच नाही आवडत. नाथ महाराज सांगतात, बोलता बोलता नाथ महाराजांच्या हरिपाठातलं, हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. उद्वेगयुक्त बोलणं याला गलबला म्हटलंय नाथ महाराजांनी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी बरळती बरळ असं म्हटलं. शब्दांना अनाठाईपणे विस्फोटित होऊ देणं याला बरळणं असं म्हणतात. आणि साप गरळ तो बरळ आणि गरळ ही सारखाच परिणाम करते, जीव घेते, समोरच्याला घासावीस करते. अनुद्वेग करम वाक्यम. मला फक्त आज उद्वेग आणि अनुद्वेग एवढाच मुद्दा मांडायचा आहे. सगळा श्लोक मांडण्यासाठी आज मी बसलेलो नाही. आधीचाही श्लोक आणि नंतरचाही श्लोक संदर्भ घेतो आहे, परंतु त्याचा सविस्तर अर्थ इथे सांगायचा नाहीये. फक्त अनुद्वेग एवढा शब्द सांगायचा. साधकासाठी परवलीचा शब्द आहे, लक्षात ठेव. त्याशिवाय मनप्रसादात सौम्यत्व पाहिलंच नाही मिळत. अंतःकरण सौम्य आणि शांत झालं नाही होत. पुष्कळदा आपण श्रेय आपल्याकडे घेतो, ते सुद्धा आपण केल्यानंतरही श्रेय आपल्याकडे घेतलं तर न करणाऱ्याचं अंतःकरण दुखावतं आणि मग त्याला श्रेय मिळू नये म्हणून तो माणूस सरसावतो. मग आपण केल्यानंतर आपण श्रेय घेऊ नये का? भगवंतानी माझ्याकडनं करवून घेतलं असा विचार करावा आणि आपल्याकडे श्रेय येईल
असं वाक्य वापरू नये. सगळ्यांनी मिळून केलं असं म्हणावं. ज्या वेळेला एखादी संस्था चालवायची असते, ज्या वेळेला घरामध्ये काम करायचं, तेव्हा सगळ्यांनी मिळून केलं असं म्हणावं. सगळ्यांचं सहकार्य आहे असं म्हणावं. नुसतं म्हणू नये, असं जाणूनच करावं. साधं आहे हो. मी सत्यनारायणाची पूजा केली. पूजेची तयारी घरची मंडळी करून देते की नाही? पूजेसाठी लागणारं जे सामान आहे त्याचा सगळा खर्च मुलगा करतो की नाही? पूजेसाठी सांगितल्या गेलेले मंत्रोच्चारण हे गुरुजी करतात की नाही? आणि एवढा सगळा सत्यनारायण केल्यानंतरही प्रसाद घ्यायला लोक आले नाही तर माझं समाधान होत नाही. म्हणजे प्रसाद घ्यायला येणारेही लोक असतातच की नाही? म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यानेच ते कार्य होतं की नाही? मग मी केलं या शब्दाला काय अर्थ आहे? म्हणून मी केलं असं वाटणं इथेच उद्वेगाचा प्रारंभ आहे. आणि मी केलं या शब्दामध्ये दुसरा अर्थ होतो, तुम्ही नाही केलं. आणि असं झालं की मग माणूस स्वतःच संरक्षण आणि दुसऱ्याची कत्तल करतो. आणि याला उद्वेग असं. तपामध्ये केवळ वैखरीच तप करावं असा यात अर्थ नाही. सत्यम, प्रियम, हितम त्यामध्ये पश्चंतीचं आणि मध्यमेचं तप सुद्धा अनुस्यूत आहे. आणि परेचं तप नसतं. 4 वाणी आहेत आपल्याला माहिती आहे. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. वैखरीच्या तपाबरोबर मध्यमा आणि परे, मध्यमा आणि पश्चंतीचं तप अपेक्षित आहे. मध्यमा आणि पश्चंती ही बाहेर व्यक्त होत नाही, पण आत मात्र त्याचं श्रवण चालू असतं, रिव्हिजन चालू असते, पट्टी चालू असते. ती असता कामा नये. हे सुद्धा वाणीचं तप आहे. म्हणून वैखरी, मध्यमा आणि पश्चंती या 3चं तप या ठिकाणी अपेक्षित केलं आहे. साधक म्हणून जर आपल्याला व्यवस्थित जगायचं असेल, व्यवस्थित व्हायचं असेल, तर आपल्याला किती पथ्य पाळले पाहिजे याची आम्ही कायम काळजी घेतली पाहिजे. इतकं पथ्य पाळल्यानंतर आदर्श साधक तयार होतो. त्याशिवाय आत्मचिंतन आतमध्ये घडत नाही. माझी भक्ती चालूच आहे ह्या म्हणण्यासारखा हास्यास्पद भाग कोणताच नाही. एवढं पथ्य ज्यांनी पाळलं, एकच बोलतोय मी सध्या, वाणीचा उद्वेग. मग त्या वाणीने कसं बोलावं? सत्य बोलावं, प्रिय बोलावं आणि हितकारी असं बोलावं. घेतो का हो मी काळजी? शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त परिणामकारक असत. शस्त्राचा घाव थोड्या दिवसामध्ये भरून जातो, शब्दांचा घाव वर्षानुवर्ष भरत नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हटलं तरीही शब्दाचा घाव भरून निघत नाही. त्यांनी आपली चूक कबूल केली ना, तुम्हाला ते असं बोलायला नको होते असं म्हटलं तरीही शब्दांचा घाव भरून निघत नाही. म्हणून प्रचार आणि प्रसारही शब्दांनी होतो आणि कल्याणही शब्दांमुळेच होतो. म्हणून गुरु वाक्य हे शब्द आहेत, पण त्या शब्दांना गुरूंच्या सामर्थ्याचा दर्जा मिळाल्यामुळे त्याला उपदेश असं म्हटलं जातं. इकडे उद्वेग असला तर अकल्याण होतं आणि कल्याणाचा हेतू असला प्रियम हितम, कल्याणाचा जर हेतू असेल तर त्याला उपदेश असं म्हणतात. उपदेश फक्त गुरूंनी शिष्याला करायचा असतो.
पिता आणि मातांनी आपल्या पुत्रपुत्रीला करायचा असतो. बाकीच्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. आई वडिलांनी मुला मुलीला आणि श्री गुरूंनी आपल्या शिष्याला उपदेश करावा, याला शास्त्राने अधिकार दिलेला आहे. पण उपदेश केव्हा करावा, कसा करावा, कुठे करावा आणि किती करावा, ह्याचं तंत्र जर बिघडलं तर अनुद्वेग कर झालं. म्हणजे इथे संयमन पाहिजे, केव्हाही उपदेश करून चालत नाही. समोरच्या माणसाने वाकड्यात जरी बोललं असेल तरीही त्याचा सरळ अर्थ घेता आला पाहिजे. याला आर्जव असं म्हणतात. काय म्हटलंय? वाकड्यात जरी बोलला असेल तरी त्याचा सरळ अर्थ घेता आला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रजेची हानी झाली, अनेक महिलांची अब्रू गेली, राज्याचं सांपत्तिक नुकसान झालं, आणि तरीही तुम्ही त्या योद्ध्याला सोडून दिलं, असं 7 वीरांना शिवाजींनी म्हटलं. एवढ्या वाक्याने सुद्धा ते 7 जण दुखावून गेले हो. वास्तविक प्रजेच्या दुःखामुळे, महिलांवर झालेल्या अनन्वित अत्याचारामुळे शिवराय असं बोलून गेले. आणि तेवढाही अनुद्वेग वेळात मराठे वीर दौडले 7, ते 15,000च्या फौजेवर धावून गेले. लक्षात ठेवा. 7च माणसं, फक्त एक वाक्य, आणि थोडस बोचलं होतं हो, फार बोचलं पण नव्हतं. राष्ट्रप्रेमामुळे शिवरायांच्या तोंडून तेवढं वाक्य निघून गेलं. बस, त्याचा दुष्परिणाम झाला बघा. एखाद्याच वेळेला शिवरायांसारखी व्यक्ती बोलते, त्याचा दुष्परिणाम असा होऊन जातो. एखाद्याच वेळेला 400 पार म्हटलं जातं आणि त्यामुळे हे घटनाच बदलणार आहे असा विचार करून आमचं आरक्षण संपेल म्हणून सगळेजण हिरी देतात हो. आणि आम्हाला अन्य धर्मी आरक्षण मिळणार नाही यांच्याकडून म्हणून अन्य धर्मी देतात हो. एका 400 पार शब्दांमुळे काय झालं बघा. आम्ही कितीतरी उद्वेगजन्य वाक्य वापरतो, आमचं काय काय होत असेल हो. शिवरायांनी दांडपट्टा चालवला. समोर केळीचं झाड होतं आणि जिजामाता 8 वर्षाच्या सईबाईंना घेऊन बसल्या होत्या. आणि दांडपट्टा चालवल्यानंतर ते केळीचं उभं झाड होत आणि सईबाई 8 वर्षाच्या, त्यांना कळलंच नाही काय झालं. त्या हसायला लागल्या. जिजाऊ मातासाहेबांच्या लक्षात आलं की सईबाईंना वाटलंय की शिवरायांच्या दांडपट्ट्याचा एकही वार त्या केळीच्या झाडाला लागला नाही, सही सलामत राहिलंय केळीचं झाड, असं सईबाईंना वाटतंय 8 वर्षाच्या. म्हणून जिजामातांनी एकही शब्दाचा उल्लेख न करता फक्त सैनिकांना आज्ञा केली, आणि आज्ञा केल्याबरोबर त्या सैनिकांनी फक्त बोट लावलं होतं केळीच्या झाडाला. ते झाड कोडमडलं, त्याच्या ठिकरे ठिकरे झाले, इतके तुकडे झाले त्या झाडाचे की आपले एवढे तुकडे झाले हे त्या केळीच्या झाडाला कळलंच नव्हतं. सईबाईला तर काय, पण केळीच्या झाडाला सुद्धा कळलं नव्हतं. उद्वेगजन्य शब्दाने माणसाचे किती तुकडे होतात हे त्या माणसालाही कळत नाही, बोलणाऱ्याला तर त्याहून कळत नाही, कारण तो त्यावेळेला फक्त आवेगामध्ये असतो आणि तो रोखला पाहिजे. साधक म्हणून जर मला मोक्ष मिळवायचा असेल तर मला माझ्या उद्वेगावर
जिव्हेवर संयम मिळवलाच पाहिजे. म्हणून जबाबदारीने बोलावं. बोलताना 4 वेळा विचार करून बोलावं. सारखा सारखा विचार करायची सवय लागली की लगाम लागते शब्दावर आणि त्याचा परिणाम मनप्रसादात सौम्यत्व. मन प्रसन्न राहत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्याचं मन प्रसन्न असतं त्याची साधना उत्तम होते. आज मी अध्यायाचा सार नाही, एका श्लोकातल्या एका शब्दाचा सार सांगतोय. म्हणून मागच्या शब्दात आर्जव घेतला. आर्जवामध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगितली, किती आर्जव सांभाळावं. समोरच्यानी तिरकस शब्द वापरला तरी त्याचा सरळ अर्थ घ्यावा. साधक या दृष्टीने माझं कल्याण आहे, त्याने माझं मन स्वच्छ राहतं, माझं मन स्थिर राहतं, माझं डोकं गरम होत नाही. गरम डोक्याचा माणूस कधीही साधना करू शकत नाही. गरम डोक्याचा माणूस कधीही योग्य शब्द योजना करू शकत नाही आणि गरम डोक्याचा माणूस मन प्रसन्न ठेवू शकत नाही. म्हणून ती तिरकस बोलणाऱ्या त्या शब्दाचाही सरळ विचार करावा आणि आपल्या साधनेची घडी आपण उकलून घ्यावी. साधक या नात्याने माझी शांती, माझी स्वस्थता, माझं समाधान बिघडू नये ह्याची काळजी घ्यावी. निवडून कोण किती मतानी आलं यावर माझ्या समाधानाला ठेवू नये. भगवंतानी मला तशा परिस्थितीत ठेवलेलं आहे ह्याचं जर भान ठेवलं तर आजकाल चांगल्या माणसाची जगात किंमतच नाही. काही अर्थ आहे का चांगलं वागणाऱ्याला? सुट्टी न घेता एवढे दिवस मन लावून जीवापाड काम करणाऱ्याची जर ही गत होणार असेल, असले चर्चा करण्यापेक्षा माझ्या उद्विग्नतेला मला सांभाळता आलं पाहिजे. ही भगवंताची इच्छा आहे, भगवंताची प्रेरणा आहे समजून माझ्या चित्ताला मला संयमित करता आलं पाहिजे. मनप्रसादा सौम्यत्वम. नेहमी सौम्य असावं, मन प्रसन्न असावं. माझ्या मनाची प्रसन्नता मला जपता आली पाहिजे. जगमाना माझ्या मनाची प्रसन्नता जपणार नाही. मी जगाला प्रसन्न ठेवण्यासाठी योग्य बोलावं. लांगुल चालन करू नये, खोटी स्तुती करू नये सांगण्याचा अर्थ तसा नाही आहे. बोलत असताना एवढी पथ्य जर माझ्याकडनं पाळल्या गेली तर साधक या दृष्टीने माझ्या जीवनातला प्रवास व्यत्ययाशिवाय होतो, हर्डल शिवाय होतो आणि माझं चित्त शांत राहतं, प्रसन्न राहतं, आनंदी राहतं, तृप्त राहतं, समाधानी राहतं. मग एक वाक्य आहे, ती तर टचकन बोलते. ती म्हणजे कोण सांगायची गरज नाही. ती तर टचकन बोलते. मग मी काय करू? तू त्याचा अर्थ सौम्य करून घे. वेगळं तिचं चिंतन करण्यापेक्षा तिच्या बरोबर तिचं चिंतन करणं सोड. दोन वेगळे घर करून तिचं चिंतन करत बसायचं वेगळ्या घरात जाऊन, त्यापेक्षा तिथे राहून तिचं चिंतन मनातून सोडून दे. ती टचकन बोलली, असं बोलली, तसं बोलली, हे चिंतन सोडून दे. आहे त्या घरात सुखाने राहता येईल. दुसरा बोलत असेल तरी मला आर्जवानी सरळ अर्थ घेता येतो आणि एवढं घेणं फार कठीण नाही.
सवय करावी लागते. आजकाल डॉक्टर सुद्धा लुटतात. गरज नाही तेवढ्या टेस्ट करायला देतात, पण दुसरीकडे जाण्याचा हात आपल्याजवळ इलाज आहे का? त्यांच्याकडून औषध न घेता बिना औषधाने राहणं आपल्याला शक्य आहे का? नाही तर आहे त्या परिस्थितीला समोर जा. नसेल खर्च झेपत तर सरकारी दवाखान्यात जा. मग त्यावेळेला तत्काळच बसण्याची तयारी ठेवा. पण उद्वेग आपल्या चित्ताचा होऊ देऊ नका. आणि आतमधून माझ्या मुखातून उद्वेगजन्य वाक्य निघत आहे का यावर डोळे काढून ठेवा, लक्ष ठेवा, नजर खेळवून ठेवा. सहजच लाईन गेल्यावर आम्ही म्हणतो संडे टू मंडे इलेक्ट्रिसिटी बंद. नाही, मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद. पुरुषोत्तमानंदांनी गंमत म्हणून सांगितलेला हा दृष्टांत आहे. मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद. MSEB चा लॉंग फॉर्म सांगितला. लाईन गेल्याबरोबर लगेच डागण्या द्यायच्या. मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद. या डागण्या आहेत हे आतमधून निघता कामा नये माझ्या. अरे वीज गेली वाटत. होय होय, डागण्या कशाला? माझ्या अंतःकरणामध्ये तीव्र झाला आणि मग त्याचा उद्वेगामधून असे शब्द निघतात. जरी तो जोग झाला असला तरीही माझ्या हात पीळ पडला आहे, त्याशिवाय असा जोक माझ्या तोंडून निघणार नाही. इतकं स्वतःवर नजर ठेवून माझ्या बोलण्यावर मला एवढं लक्ष ठेवावं लागेल, तेव्हा काम होईल. आणि जर असं नाही झालं तर त्या कैसेनी दयाळा पावे हरी अनंत वाचाळ. बरं ती बरं त्या कैसेनी दयाळ पावे हरी. नाही मिळणार. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात, कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त होतात, आपल्या बरोबर इतरांचं आयुष्य सुद्धा खराब होत. आणि असं होऊ नये या दृष्टीने माझं जीवन आत्मसंयमित व्हावं. स्वाध्यायाभ्यसनमच्या यासाठी मला माझ्या वाणीतला उद्वेगावर लक्ष ठेवावं लागेल. उद्वेगाला संयमन केलं तर वाणी जशी निघायला पाहिजे तशीच निघते. मी मोठमोठ्या दोन लोकांच्या दोन शाब्दिक चुका सांगितल्या, एक शिवरायांची आणि एक मोदींची. माझा तो अधिकार नाही आहे, तरी सुद्धा मी यासाठी सांगतो आहे की एका शब्दाने जर एवढा फरक पडतो तर माझ्या एवढ्या शब्दांनी किती फरक पडणार असेल आणि जीवन किती गढूळ होऊन जाणार. खाली सेटल झालेली धूळ, उलटी फिरवल्यानंतर खाली सेटल झालेली धूळ पुन्हा चमचा फिरवल्याने ते पाणी गढूळ होऊन जातं, पिण्यालायक राहत नाही. तसं उद्वेग झाल्यानंतर चित्त गढूळ होऊन जातं, आमचं जीवन गढूळ होऊन जातं. सततच आम्ही असे दगड मारत राहिलो तर आमच्या जीवनामध्ये शांती, प्रसन्नता, आनंद कधी येईल? तो यावा असं वाटत असेल तर अनुद्वेगकरम वाक्य, उद्वेगकर वाक्य बोलू नका. अनुद्वेगकर वाक्य बोला तरच वाङ्मयीन तप होतं. आणि असं तप झालं तर मन प्रसन्न राहतं आणि प्रसन्न मन आत्मचिंतना करता अत्यंत अनुकूल होतं आणि आत्मरूप व्हायला मदत होते. असा आपल्या जीवनात डॉक्टर काकांच्या कृपेने कृपा प्रसाद हो आणि आपल्याकडून स्वाध्यायाभ्यसन पूर्णतः यशस्वीरित्या हो एवढी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करतो आणि आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.
कृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हरी दिलीप. रामकृष्ण रामकृष्ण काका. जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय